नमस्कार शेतकरी मित्रहो. नमस्कार. आज आपण या ठिकाणचे केरळ मार्गदर्शक संदीप खेडकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे मित्र प्रगतशील बागायतदार संदीप खेडकर साहेब यांच्या पेरूच्या प्लॉटवरती आलो आहोत. तर या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे. तर संदीप सर, केरन टेक्नॉलॉजी यूज करण्याआधी तुम्हाला जमिनीमधल्या काय समस्या होत्या? जमीन कडक झाली होती आपली पूर्णपणे. बरोबर. आणि आपण ते बॉब सोडल्यानंतर एकदम अशी भुसभुशीत झाली जमीन. ही माती पाहतोय, एवढा पाऊस म्हणजे रोज पाऊस चालू आहे बरं का, तरी माती अशी भुसभुशीत आणि भुसभुशीत. पांढऱ्या पण भरपूर आहेत. आणि तसं गांडूळ निर्मिती भरपूर. बरं. आता आणि मातीचा वास वाढलाय. वास पण चांगला येतोय. वास भारी. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमची झाडं पहिली पूर्वी पिवळी पडायची. आता पिवळी नाही एवढा आता आज तारीख किती आहे संदीप सर? 22 जुलै. 22 जुलै 2024. 24. आता जवळजवळ किती कॅरेट माल तुटला बरं? आतापर्यंत 12,000 कॅरेट माल तुटलाय. 12,000 कॅरेट. 12,000 कॅरेट माल तुटलाय. अजून किती कॅरेट माल जाईल? अजून एक 6,000 कॅरेट माल जायला पाहिजे. अजून 6,000. 18,000 कॅरेट. म्हणजे अंदाज आहे मला वाटतं 1.5 करोडच्या पुढे जाऊ शकतो. जाऊ शकतो. जवळजवळ 1.5 करोड रुपये या ठिकाणी होणार आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी नेहमीच्या त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये केरनची साथ घेतलेली आहे. नक्कीच खूप चांगलं उत्पन्न तुम्ही या ठिकाणी काढत आहेत. गावात एक आदर्श शेतकरी म्हणून तुम्ही खूप चांगलं उत्पादन या ठिकाणी तयार करत आहेत. तर यापुढेही तुमचं असंच उत्पादन निघत राहू. संदीप सर, या ठिकाणी तुम्हाला ही बागेची क्वालिटी वगैरे पाहून तुम्हाला कसं वाटतं सर? क्वालिटी बिलिटी पाहून म्हणजे याच्यात काही 100% बदलच आहे याच्यात. बरं. आणि सगळ्यात गोडी चांगली, महत्त्वाचं, गोडीचं कसं आहे? गोडी एक नंबर आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर तुमचा माल गेला 10 मिनिटात संपू दे मला. 10 मिनिटात संपून जाते. गाडी मोकळीच होती. हा. ओके. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.